आणि मोठ्या समाजाला हे सर्व आरक्षण दिलं जात आहे। अरे आम्ही महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो। त्यांनी 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना घेऊन हे राज्य स्थापन केलं। 12 बलुतेदारांची काळजी महाराजांनी घेतली, परंतु हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करण्यासाठी जरांगे पुढे झुकला आहे। म्हणून शुद्धीवर आणण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे की सुधर जाओ, होश में आओ, नाही तर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। हे या ठिकाणी आहे। काय म्हणतात जरांगे? म्हणजे राजकारण करायला निघाले म्हणतात। आम्ही राजकारण करायला निघालो असतो। गेली 15-20 दिवस सातत्यानं ओबीसीच्या लोकांना हे समजावून देण्याचं काम आम्ही करतो। अरे इथे कोणाचा तरी फोटो आहे का हो? कोणत्या नेत्याचा फोटो लावलाय? वडेट्टीवारांचा फोटो कुठे दिसला? अरे आमदारकी गेली खड्ड्यात। माझ्या 372 जातीवर अन्याय होत असेल तर वडेट्टीवार उतरणार मैदानात, कशाचीही पर्वा करणार नाही, कशाची चिंता करणार नाही। सत्ता पद हे आज आहे उद्या नाही आहे, पण ओबीसी बांधवाचं संरक्षण करणं, त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हे आमचं पहिलं काम आहे। म्हणून मी मैदानात उतरलो आहे। माझे सर्व सहकारी मैदानात उतरले आहेत। त्याची पर्वा आम्ही केली नाही। आणि कोण मूर्ख आहे? ह्या मराठ्यांना समजत नाही। अरे बाबा, माझी लेकरं तो जरांगे म्हणते, तुझी लेकरं आमची काय बकरे? तुझी लेकरं आमचे बकरं? ईडब्ल्यूएस मध्ये त्यांना 10% आरक्षण मधून 8.5% आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला मिळतोय। 8.5%। आता नोकरी मिळत आहे ना बाबा। काल आम्ही एमपीएससीचा निकाल पाहिला। एमपीएससीच्या निकालामध्ये जो कटाप आहे, तो कटाप जर तुम्ही लक्षात घेतला तर यातून या कटाप मध्ये एमपीएससीच्या ओबीसीचा कटाप 485 ओबीसीचा आणि ईडब्ल्यूएसचा कटाप 450 आहे। आता तुम्ही सांगा ओबीसी मध्ये स्पर्धा आहे का ईडब्ल्यूएस मध्ये आहे? या बैताड जरांगेला हे समजतच नाही। अरे फायदा मराठा तरुणांचा कुठे आहे? आणि आम्ही पहिलेच 10x10च्या खोलीमध्ये 50 जण झोपतात, तर का आमच्या उरावर झोपायला पाठवतेस? कुठे मिळणार आम्हाला हक्क आमचा? अरे घ्यायचं असेल तर आमचा बळी मराठा समाजाच्या, मी सर्व नेत्यांना सांगतोय, आम्ही विरोधात नाही तुमच्या। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका राहिली आहे। मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, यासाठी जरांगे उपोषणाला बसले। त्यावेळेस मी तिथे गेलो होतो आणि सांगितलं माझा पाठिंबा। त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला माहित असेल, त्यावेळेस कुणबी नोंदी या ठिकाणी फक्त आणि फक्त यामध्ये माझा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे। त्या व्हिडिओमध्ये मी सांगतो त्यावेळेस 8,300 फक्त मराठा आपल्या कुणबी नोंदी होत्या पूर्ण मराठवाड्यामध्ये। म्हणून मी भूमिका घेतली की 8,300 नोंदी आहेत, त्या सर्व लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही, आम्ही कोणी विरोध करणार नाही, ही भूमिका त्यावेळेस घेतली। परंतु ज्यावेळेस शिंदे समिती आली, त्या शिफारशीनंतर मराठवाड्यामध्ये 2 वर्षामध्ये मागच्या 2,41,000 प्रमाणपत्र वाटले गेली। 2,41,000 आणि आज रोज 1000 प्रमाणपत्र वाटली जात आहे। म्हणजे पूर्ण मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर एमबीबीएस मध्ये तुमचा नंबर लागणार नाही, मेडिकल मध्ये लागणार नाही, इंजिनियर मध्ये लागणार नाही, नोकरी मिळणार नाही, कारण पहिलवान ते आहेत, हिंद केसरी ते आहेत, तुम्ही पहिलवान ते आहेत आणि आम्ही काय आहोत? कुपोषित आहोत।
कुपोषित माणसाला घराबाहेर काढण्याचं काम होईल आणि यामधून सर्वात नुकसान कोणाचं होणार आहे? मी ते जबाबदारीने सांगतो आहे. मराठा समाज जर आला तर आता उपवर्गीकरणाचं काम सरकार करत आहे आणि त्यामध्ये जर कुणबी समाजाला त्यामध्ये टाकलं मराठ्याबरोबर सर्वे करून तर माझ्या विदर्भातला ओरिजिनल हा ओबीसी कुणबी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही लढाई काही आम्ही आमच्यासाठी लढत नाही आहोत. ही लढाईमध्ये उतरलो, परवा केली नाही. मुख्यमंत्र्यांनी विनंती केली तरी मानलो नाही, कारण ओबीसीचं